विद्यार्थी मित्रो, वेलकम टू अवर नेक्स्ट लेक्चर। ते लेक्चर आहे हीट चॅप्टरचं, ठीक आहे। आणि आज आपण लेक्चर मध्ये खूप साऱ्या गोष्टी पाहणार आहोत। त्याच्यापैकी आपल्याला पाहायचं आहे की पहिली ही माहिती आहे ती सायंटिस्टची माहिती आपल्याला दिली गेली आहे। कोणता सायंटिस्ट गड्या? पहिला सायंटिस्ट आहे जेम्स प्रिस्कॉट जूल, जे आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं की जे युनिट होते हीटचे, त्याच्यामध्ये किलो कॅलरी, कॅलरी हे कशाला म्हणतात आणि जूलचं त्यांच्यासोबत रिलेशन काय आहे हेही आपण पाहिलं होतं, ठीक आहे। त्याचमुळे आपल्याला ह्या सायंटिस्टची माहिती घेणे गरजेचं आहे। म्हणजे जूल्स हा कोण आहे जाणून घेणे महत्त्वाचं आहे। जूल्स होता 1818 ते 1889 या दरम्यान त्याचा जीवनकाल होता, ठीक आहे। फर्स्ट पर्सन टू शो, कोण फर्स्ट पर्सन काय शो करणारा? कायनेटिक एनर्जी ऑफ टायनी पार्टिकल्स ऑफ मॅटर अपीअर्स एज हीट एनर्जी। जे काही टायनी पार्टिकल्स आहेत त्यांची जी कायनेटिक एनर्जी आहे तीच हीट एनर्जीच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते, हे दाखवण्याचं काम जूल्स नावाच्या सायंटिस्टने केलं, ठीक आहे। ऑल्सो दॅट एनर्जी कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म, ठीक आहे। असंही त्यानं आपल्याला सांगण्याचं काम केलंय। कोण? प्रिस्कॉट जूल किंवा जेम्स प्रिस्कॉट जूल नावाच्या सायंटिस्टने। कन्वर्जन ऑफ हीट एनर्जी टू वर्क गिव्स फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, म्हणजे पहिला लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स ही देण्याचं काम जूल्स नावाच्या सायंटिस्टने केले। कन्वर्जन ऑफ हीट एनर्जी टू वर्क, ह्याच लॉला आपण थर्मोडायनामिक्सचा पहिला लॉ असं म्हणतो, ठीक आहे। द युनिट ऑफ हीट इक्वल्स टू जूल्स आफ्टर हिम, म्हणजे त्याच्या नावाच्या नंतरच युनिट ऑफ हीट आपल्याला पाहायला मिळालं काय? जूल, ठीक आहे। म्हणजे तो अमरत्वाला गेला, ठीक आहे, असं म्हणायला काही हरकत नाही। आपल्याला पुढची गोष्ट पाहिजे आहे आजच्या लेक्चर मध्ये, ती आहे स्पेसिफिक हीट एनर्जी, ठीक आहे। मग स्पेसिफिक हीट एनर्जी दाखवण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी आपल्याला एक छोटासा एक्सपेरिमेंट करायचे। मग त्या एक्सपेरिमेंट मध्ये लागणाऱ्या गोष्टी काय काय ते पाहून घेऊयात। पहिली गोष्ट आहे ट्रे विथ थिक लेयर ऑफ वॅक्स, दुसरी गोष्ट बर्नर लागणार आहे, तिसरी गोष्ट लार्ज बीकर लागणार आहे, चौथी गोष्ट सॉलिड स्पियर्स लागणार आहेत। कशाचे? एक आयरनचा, एक लीडचा आणि एक कॉपरचा ऑफ इक्वल मासेस, म्हणजे सगळे जर 1 किलोचे घेत असतील तर तिन्ही ते सॉलिड स्पियर जे आहेत ते आपल्याला 1-1 किलोचे पाहिजे आहेत, ठीक आहे। पहा, आपल्याला एक एक्सपेरिमेंट परफॉर्म करायला सांगितलंय, ठीक आहे। मग त्या एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला काय करायचं आहे? पहिल्यांदा आपल्याला 3 स्पियर्स घ्यायचे। कोणकोणते? एक आयरन, दुसरा कॉपर आणि तिसरा लीडचा, ठीक आहे। मग त्याला काय करायचंय? त्या स्पियर्स आपल्याला बॉइलिंग वॉटर मध्ये ठेवायचं आहे। आता आपण त्या स्पियर्सला बॉइलिंग वॉटर मध्ये ठेवलं म्हणजे त्याला हीट दिली, ठीक आहे। मग तेव्हा त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं? थोडा वेळ थांबायचा आहे, थोडा वेळ वाट पाहायची आणि हीट तशीच देत राहायची। आणि त्या स्पियर्सला थोड्या वेळानंतर म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस वर जेव्हा वॉटर येतं तेव्हा त्या स्पियर्सला आपल्याला त्या वॉटर मधून काढायचंय, ठीक आहे। मग त्या स्पियर्सला आपण वॉटर मध्ये काढलं, जेव्हा आपण त्यांना वॉटर मधून काढू तेव्हा जे आपण बीकर ठेवलेलं आहे कशाचं? वॅक्सचं, त्या वॅक्सच्या बीकर मध्ये 3 ठिकाणी ते स्पियर्स आपल्याला तुरंत म्हणजे जेव्हा केव्हा वॉटर मधून काढलं तेव्हा लगेच त्या वॅक्स मध्ये ठेवायचं आहे। मग आपल्याला पाहायचंय की वॅक्सची डेप्थ किंवा इच स्पियर जो आहे तो वॅक्स मध्ये किती डेप्थ पर्यंत जातो, ठीक आहे। मग इथे जी डायग्राम दिली आहे ती आपल्याला डायग्राम पाहायला मिळते। अशा डेप्थ पर्यंत आपल्याला ते प्रत्येक हा स्पियर गेलेला पाहायला मिळतो। बघा, इथं आयरनचा आहे, कॉपरचा आहे, लीडचा आहे, हा वेगवेगळे स्पियर्स वेगवेगळ्या डेप्थला गेलेले आपल्याला पाहायला मिळतात, ठीक आहे। मग ऑब्झर्वेशन आपल्याला काय दिसलं? स्पियर विच ऑब्झर्व्स मोर हीट फ्रॉम वॉटर गिव्स मोर टू वॅक्स, म्हणजे जेवढी हीट वॉटर पासून एखाद्या स्पियरने घेतली आहे तेवढी हीट त्या वॅक्सला ते देण्याचं काम करतं। मोर वॅक्स मेल्ट्स, मग ते वॅक्स मोर मेल्ट होतं आणि त्या बीकर मध्ये, त्या वॅक्सच्या बीकर मध्ये ते पर्टिक्युलर स्पियर हा जास्त खालीपर्यंत पोहोचतो। इथं जसं की आयरन पोहोचलेला आहे तशाप्रमाणे स्पियर विल गो डीपर इन वॅक्स, ठीक आहे। मग डीपेस्ट कोण जाईल? आयरन जाईल, कॉपर काय जाईल? इंटरमिडिएट लेवलला असेल आणि लीड हा सगळ्यात लिस्ट त्या वॅक्सला मेल्ट केलेला आपल्याला पाहायला मिळेल, ठीक आहे। शो इक्वल राईज इन टेम्परेचर बट डिफरंट ऍब्झॉर्बन्स ऑफ हीट, म्हणजे जेव्हा केव्हा आपण त्या 3 स्पियरला इक्वल रायझिंग टेम्परेचर जरी ठेवलं तरीही ते कमी प्रमाणात ऍब्झॉर्ब करतात किंवा तिन्ही स्पियर हे वेगवेगळ्या लेवलला हीटला ऍब्झॉर्ब करण्याचं काम करतात, हे आपल्याला पाहायला मिळालं। आपल्याला पाहायला मिळालं की प्रॉपर्टी विच डिटरमाइन्स अमाउंट ऑफ हीट ऍब्झॉर्ब बाय स्पियर इज डिफरंट फॉर 3 स्पियर्स, म्हणजे जेवढी हीट ऍब्झॉर्ब करण्याची जी प्रॉपर्टी होती 3 वेगवेगळ्या स्पियर्स मध्ये आपल्याला वेगवेगळी पाहायला मिळाली। जिथे आपल्याला कळालं की तो वॅक्स जो होता तो वेगवेगळ्या प्रकारे मेल्ट झाला किंवा
कमी डिस्टन्सला जे मेल्ट झालेला लीडचा तो इंटरमिडिएट किंवा हीट जी आहे ती कमी ऑब्झर्व करतो, आणि जो आयरन होता तो जास्त लेवल पर्यंत डीप तो गेला, वॅक्सला जास्त मेल्ट करण्याचं त्यानं काम केलं, म्हणजेच त्याची हीट ऑब्झर्व करण्याची कॅपॅसिटी ही जास्त होती किंवा सगळ्यात जास्त पाहायला आपल्याला मिळाली. आणि त्याच प्रॉपर्टीला आपण काय म्हणलं, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ठीक आहे, मग आपल्याला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीची डेफिनेशन पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग द अमाउंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ एन ऑब्जेक्ट बाय 1 डिग्री कॉल्ड स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. आपण मागे पाहिल्याप्रमाणे हीट एनर्जीची जे हीट एनर्जी रिक्वायर्ड आहे, अमाउंट ऑफ हीट एनर्जी त्या ऑब्जेक्टच्या टेम्परेचरला रेज करण्यासाठी, युनिट मासच्या ऑब्जेक्टच्या टेम्परेचरला रेज करण्यासाठी तेही फक्त 1 डिग्री सेल्सिअसनी त्या टेम्परेचरला किंवा त्या कॅपॅसिटीला आपण काय म्हणतो, स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट असं आपण म्हणतो. हा झाला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा कन्सेप्ट, जे की आपण थोडासा काय एक्सपेरिमेंटद्वारे प्रेझेंट करण्याचं काम केलं. मग स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कशाने डिनोट करतात, लेटर सी नी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी डिनोट करण्याचं काम करतात. त्याचं एसआय युनिट आहे जूल पर किलोग्राम डिग्री सेल्सिअस, आणि दुसरं सीजीएस युनिट आहे कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, मग कॅलरी आणि जूलचं आपल्याला कळालं की कॅलरी कशाला म्हणतात, आणि जूल्स आणि कॅलरीचं रिलेशन काय हेही आपल्याला कळालं. ठीक आहे, मग आता आपल्याला कळालं की काय स्पेसिफिक हीट आपण ऑब्जेक्ट कशाने डिनोट करतात, सी नी, मास कशाने डिनोट करतात, स्मॉल एम नी, आणि इफ टेम्परेचर रेज्ड बाय कशाने डिनोट करतात, डेल्टा टी डिग्री सेल्सिअसने. जर तसं असेल तर एनर्जी ऍब्सॉर्ब्ड बाय ऑब्जेक्ट गिवन बाय कोणत्या फॉर्म्युल्याने, स्मॉल एम इंटू सी इंटू डेल्टा टी. ह्या फॉर्म्युल्याने आपल्याला कळतं की एनर्जी एका ऑब्जेक्टने किती ऑब्झॉर्ब केली आहे. म्हणजे स्पेसिफिक हीट आपल्याला जेव्हा एक्सपेरिमेंट केला तेव्हा आपल्याला जर ते पाहायचं असेल की किती प्रमाणात त्याने ते ऍब्सॉर्ब केले एनर्जी, तर आपण हा फॉर्म्युला वापरतो एम सी डेल्टा टी. मग सिमिलरली बघा, एक तर आपल्याला कळालं की टेम्परेचर रेज झाले, तर मग कितीने रेज झाले, मग एनर्जी किती ऍब्सॉर्ब केली हे आपल्याला कळलं. मग तशाच प्रकारे स्पेसिफिक हीटला सी ने दर्शवलं, मास एमला एमनी दर्शवलं, आणि टेम्परेचर डिक्रीज झालेल्या गोष्टीला डेल्टा टी डिग्री सेल्सिअसने दर्शवलं. म्हणजे सेम तशाच प्रकारे रेज किती झाले ते डेल्टा टी ने, डिक्रीज किती झाले तेही डेल्टा टी ने आपण दर्शवण्याचं काम केलं. तेव्हा आपल्याला कळेल की हीट एनर्जी लॉस्ट बाय अन ऑब्जेक्ट विल बी एम सी इंटू डेल्टा टी. ठीक आहे, इथे एनर्जी लॉस्ट झाली आहे, इथं एनर्जी ऍब्सॉर्ब झाली आहे, म्हणजे एनर्जी त्या ऑब्जेक्टला देण्यात आली आहे आणि ऑब्जेक्टनी एनर्जी लॉस्ट केल्या. अशा दोन केसेस आहेत. मग त्याही पहिल्या केसमध्येही आपल्याला ते डिटरमाइन करण्यासाठी एम सी डेल्टा टी हा फॉर्म्युला वापरता येतो, आणि जेवढी लॉस्ट एनर्जी केली आहे त्यासाठीही एम सी डेल्टा टी हाच फॉर्म्युला आपल्याला वापरता येईल. असं आपलं साधं सिंपल हे गणित होतं. ठीक आहे, हे लेक्चर इथे संपते. ठीक आहे, हे लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं, त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट मध्ये सजेशन द्यायला विसरू नका. हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.